कुठे की गांधी हा सेंटर धरून ज्यावेळेस जे कॅम्पेन केलं जातं, त्यांना गांधीजी पण म्हणत नाही. ते गांधी म्हणतात, गांधीजींचा मर्डर म्हणतात, त्यांचा वध केला म्हणतात. हे जितके गलिच्छ शब्द वापरायचे ते सगळं वापरतात. तर ते आपल्याला त्याच्यातली भावना समजून घेतली पाहिजे, की त्यांची किती विकृत मानसिकता महात्मा गांधींबरोबर आहे. हे तुमच्यासाठी ना खरं एक लोकांना समजलं पाहिजे म्हणून एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. 2 मला असं वाटतं लोकांना सांगितलं पाहिजे. ज्यावेळी फाळणीची चर्चा झाली ना, तर गांधीजींनी या सगळ्या गोष्टींना विरोध केला. त्या विरोध करताना काँग्रेसची जी काही वर्किंग कमिटी असते, त्याच्यात ठराव केले जातात. त्या वर्किंग कमिटीत गांधीजी होते. त्यांनी जी काही भूमिका मांडली, त्या भूमिकेत मी तुम्हाला कुणाच्या तरी महत्वाच्या म्हणजे लोकांना माहिती आहे त्यात काय काय गोष्टी झाल्या. ते 2 उतारे खूप आवश्यक आहेत मला असं वाटतं, की गांधीजी किती फाळणीला जबाबदार आहेत की नाही. तर एक सगळ्या गोष्टींचं जे निकष समोर येतात ना, हे राम मनोहर लोहिया ज्यांच्या मदतीने भाजप संघ एकत्र 1975 ची आणीबाणी त्यांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली केलं. हे सगळे लोहियावादी, बाकी समाजवादी सगळे लोक आहेत. त्यांच्या पुतळा आहे हा त्यांचा. जनसंघ आणि हिंदुत्वाच्या बिगर हिंदू विचारांच्या पूर्वजांनी सर्वात मोठ्या आवाजात अखंड भारताची घोषणा केली असली, तरी त्यांनीच इंग्रजांना आणि मुस्लिम लीगला देशाची फाळणी करू देण्यासाठी मदत केली. त्यांनी एका देशांतर्गत मुसलमानांना हिंदूंच्या जवळ आणण्याचे प्रयत्न केले नाहीत. त्यांनी दोघांनाही एकमेकांपासून दूर करण्याचे जवळजवळ सगळेच प्रयत्न केले. या दोघांमधील वैमनस्य हेच फाळणीचं मूळ कारण आहे. अगदी हे लोक प्रामाणिक आहेत असं मानलं तरीही एका बाजूला वैमनस्याच्या तत्वज्ञानाला उत्तेजन देणं आणि दुसरीकडे अखंड भारताविषयी बोलणं ही स्वतःचीच फसवणूक आहे. भारतात मुसलमानांचे दुश्मन असलेले लोक पाकिस्तानचे मित्र आहेत, असं राम मनोहर लोहिया म्हणतात. त्याचा अर्थ काय लोकांना कळलं पाहिजे, की जे मुसलमानांना दुश्मन आज म्हणतात त्यावेळी म्हणत होते ते खरे पाकिस्तानचे मित्र आहेत, कारण त्यांच्यामुळे पाकिस्तान निर्माण झाला.